संपून जातं तेव्हा हा एक फक्त खाली टँक आहे आणि आता हा जो टँक आहे हा याच्याने फक्त वजन वाढत आहे आपल्या आणि रॉकेटमध्ये आणि तो आपल्या रॉकेटला फक्त हळू करतो आहे. म्हणून जर आपण हा जो टँक आहे याला जर आपण सोडून दिलं तर आपला जो वरचा रॉकेट आहे तो अजून जास्त स्पीडने वरती जाऊ शकेल. म्हणून वेगवेगळे स्टेजेस असतात आणि यातलं फ्यूल संपलं की हा निघून जातो, मग हा स्टार्ट होतो, मग यातलं फ्यूल संपलं की हा निघून जातो, हा स्टार्ट होतो आणि तसंच होत राहतं. तर जसं की तुम्ही इकडे बघू शकता PSLV ह्या रॉकेटने आपण 10 सॅटेलाइट वेगवेगळ्या ऑर्बिट्स मध्ये लॉन्च करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं थ्रस्टर्सच्या मदतीने आपण ऑर्बिट चेंज करू शकतो. तर त्याच्याच मदतीने आपण वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये वेगवेगळे सॅटेलाइट टाकतो. आता ही स्ट्रॅप ऑन बूस्टर्स म्हणजे काय, तर हे जे तुम्ही छोटे छोटे बूस्टर्स बाजूला बघू शकतात याला आपण म्हणतो स्ट्रॅप ऑन मोटर्स किंवा स्ट्रॅप ऑन बूस्टर्स. तर याचा आपण उपयोग कशासाठी करतो, तर सुरुवातीला जेव्हा रॉकेटला उडवायला जी पॉवर लागते ती पॉवर वाढवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो आणि याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त वेळेस सॉलिड प्रोपल्जन टेक्नॉलॉजी वापरतो. आता मी तुम्हाला सांगितलं तर खरी की सॉलिड आणि लिक्विड आहे काय, तर नक्की त्याने उपयोग आणि तोटे काय. तर जी सॉलिड टेक्नॉलॉजी आपण वापरतो त्याचा जो थ्रस्ट असतो म्हणजे जी पॉवर देते ते तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, पण जे लिक्विड प्रोपेलंट असतं ते तुम्ही कंट्रोल करू शकतात. म्हणजेच काय, जर समजा कुठल्या तरी पाईप मधून ते लिक्विड आपल्या इंजिन मध्ये येत आहे तर तुम्ही त्या पाईप जो आहे तो तुम्ही बंद करून टाकू शकता. आता ते लिक्विड प्रोपेलंट इंजिन मध्ये येणार नाही. तर अशाच प्रकारे आपण ते कंट्रोल करू शकतो. So the next is geosynchronous satellite launch vehicle, that is GSLV. As you can see, most of the characteristics were discussed before only, and this is a 4th generation launch vehicle. The 3-stage vehicle, 4 liquid strap-ons, that is the strap-on boosters of GSLV have liquid propellants. As I said before, that mostly we use solid propellants, but we can also use liquid propellants in strap-on boosters. Then we have achieved 4 consecutive success launches from January 2014. तर जसं की तुम्ही इकडे बघू शकता इकडे GSLV बद्दल काही माहिती दिलेली आहे. त्याचे जे स्पेसिफिकेशन्स असतात ते मी तुम्हाला ऑलरेडी आधी सांगितले. तर ही काय आहे, ही एक 4th जनरेशन लॉन्च व्हेकल आहे आणि याचे जे स्ट्रॅप ऑन बूस्टर्स असतात हे 3 स्टेज लिक्विड स्ट्रॅप ऑन बूस्टर्स आहेत. मी तुम्हाला आधी सांगितलं की स्ट्रॅप ऑन मध्ये आपण मोस्टली सॉलिड प्रोपल्जन टेक्नॉलॉजी यूज करतो, पण आपण लिक्विड ही करू शकतो. तर तसंच इकडे आहे, इकडे दिलेलं आहे की आपण की आपण 4 कन्झिक्युटिव्ह लॉन्चेस मध्ये सक्सेस मिळवला आहे जानेवारी 2014 पासून. अँड ॲज यू कॅन सी हिअर द अपर स्टेज हॅज क्रायोजेनिक प्रोपल्जन टेक्नॉलॉजी. तर जसं की तुम्ही इकडे बघू शकता जो अपर स्टेज असतो त्याच्यामध्ये क्रायोजेनिक प्रोपल्जन टेक्नॉलॉजी आहे. So here you can see stage wise characteristics of the GSLV rocket. Here, as I said, in upper stage we have cryogenic technology. Here we have liquid propellant, and we have 4 liquid strap-on motors, along with solid propellant rocket motor. As I said before, both can also be used. तर जसं की तुम्ही इकडे बघू शकता की स्टेप वाईज म्हणजे दर एक स्टेजची जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला इकडे दाखवलेली आहे. आणि अपर स्टेज मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं आपण क्रायोजेनिक प्रोपल्जन यूज करतो आणि तसंच इकडे त्यानंतर आपण इकडे लिक्विड प्रोपेलंट खाली यूज केलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला आधीच्या स्लाइड मध्ये सांगितलं स्ट्रॅप ऑन मोटर्स मध्ये आपण लिक्विड प्रोपल्जन यूज करतो आणि त्याच्याच सोबत आपण सॉलिड प्रोपेलंट पण यूज करतो. म्हणजेच काय, तर दोघं आपण सोबत यूज करतो आहोत. So the next is sounding rocket. As I said before, sounding rockets are used for experimental purposes, and the launch of first sounding rocket from Thamba near Thiruvananthapuram, Kerala, on 21st November 1963 marked the beginning of Indian program. That is, this was the experimental launch, and after this we can test different technologies which we developed in space conditions. तर
जसं की तुम्ही इकडे बघू शकता, इकडे साऊंडिंग रॉकेट्स बद्दल माहिती दिलेली आहे. तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, साऊंडिंग रॉकेट याचा आपण उपयोग करतो एक्सपेरिमेंट साठी आणि याचा पहिला लॉन्च भारताने केला होता केरलामधून 21 नोव्हेंबर 1963 मध्ये. आणि याच्यानंतरच आपण वेगवेगळे जे आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो ते आपण स्पेस मध्ये टेस्ट करू शकतो. So here are some characteristics of different sounding rockets. तर इकडे काही कॅरेक्टरिस्टिक्स दिले आहे वेगवेगळ्या साऊंडिंग रॉकेट्सचे. So the next is RLV-TD, that is reusable launch vehicle technology. As I said before, this technology is still under development and it is being developed by ISRO in India. And why is this reusable technology necessary anyway? As we have aircrafts, they can directly land on airport. Now they have to do just one thing before flying to their before conducting their next flight, that is refueling and just a little bit of maintenance. So similar can be the case with reusable launch vehicle technology. That is, say the rocket will land on Earth, then we can just refuel it, do maintenance, and then start the new mission consecutively. So with help of that, more missions can be achieved in less amount of time and the expenses will also be reduced. तर RLV म्हणजे रियुजेबल लॉन्च व्हेइकल टेक्नॉलॉजी याचा आपण कुठे उपयोग करतो, तर ते जाणून घ्यायच्या आधी तुम्ही हे जाणून घ्या की ही जी टेक्नॉलॉजी आहे ही इस्रो बनवते आहे. आणि याचा उपयोग असा की आता जसे आपले हवाई जहाज असतात, एरोप्लेन, ते लँड झाल्यावरती त्यांच्यामध्ये फक्त फ्यूल भरायला लागतं आणि थोडंसं मेंटेनन्स करायला लागतं, त्यानंतर ते उडायला लगेच तयार होतात. तसेच जर रॉकेट असले, म्हणजेच आता समजा ते चंद्रावरती गेले, परत आले, आता काय, आता मेंटेनन्स केला, त्याच्यामध्ये फ्यूल भरलं, आता लगेच पुढच्या मिशन साठी आपण त्याला पाठवू शकलो. तर याचा फायदा काय, तर आपण खूप पटापट मिशन्स करू शकू आणि तसेच आपण जास्त मिशन्स करू शकू. म्हणजेच आपण वेळही वाचवू आणि पैसेही. म्हणून ही टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. So this is how the RLV-TD is being designed. That is, it will first launch, then the first stage will get separated, it will get crashed into the ocean, and then the upper stage will land and can be used again. तर अशी आपण RLV-TD ची जी टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप करतो आहोत. तो रॉकेट त्याला आकाशात उडवेल आणि खालचा जो भाग आहे तो समुद्रामध्ये पडून जाईल आणि वरचा भाग लँड करेल आणि आपण त्याला नंतर यूज करू शकतो परत. So now I'll be sharing an example with you. If you are not able to understand this example, not an issue. We have mentioned this example because we even have higher class students with us. That is from 10th, 11th standard and also from engineering colleges. So this example is just given for some extra information. तर मी आता तुमच्यासोबत इकडे एक एक्झाम्पल शेअर करणार आणि हा जर एक्झाम्पल तुम्हाला समजला नाही तर काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त एवढं लक्षात घ्या की हा जो एक्झाम्पल आपण इकडे मेन्शन केलेला आहे हा पण मोठ्या मुलांसाठी केलेला आहे, जे 10वी 11वी 12वीत आहे, कारण त्यांना हा समजेल. So this is the example of a spherical balloon. The balloon is a launch vehicle which we are using. So we have given this example so you can understand it better. तर आपण हा वर्ड प्रॉब्लेम जो इकडे बघतो आहोत तो स्पेरिकल बलून आपण जी लॉन्च व्हेइकल लॉन्च करतो आहे त्यावरती बेस्ड आहे. हा पण यासाठी दिला आहे म्हणजे तुम्हाला जास्त आपल्या बलून बद्दल समजेल. सो दीज आर द गिवन थिंग्स, दॅट इज रेडियस ऑफ बलून, डेन्सिटी ऑफ हिलियम गॅस, व्हॉल्यूम ऑफ सॅटेलाइट अँड मास ऑफ द एम्प्टी बलून. तर इकडे हे गिवन प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे काय, रेडियस ऑफ बलून, डेन्सिटी ऑफ हिलियम गॅस, व्हॉल्यूम ऑफ सॅटेलाइट आणि जो आपला बलून असणार आहे त्याचं वजन जेव्हा त्याच्यामध्ये गॅस नाही भरलेला आहे. So I will not go step by step. I'll just share the procedure with you, okay? And you can go through it step by step later. तर मी फक्त तुम्हाला प्रोसिजर सांगेल ज्याने तुम्ही हा सॉल्व्ह करू शकतात. मी स्टेप बाय स्टेप नाही जाणार, ते तुम्ही स्वतःहून करू शकता. So with the given parameters, volume of the balloon can be easily calculated. तर दिलेल्या माहितीपासून आपला जो बलून आहे त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते खूप इझिली आपण काढू शकतो. After finding this volume of the balloon, we can find the buoyant force. What is this buoyant force? Buoyant force is basically the force which is applied by the fluid
on the body. That is, say you drop a ball inside a water body, then it will exert some force on the ball, which will push it upward. It is known as buoyant force. हा buoyant force काय? हा buoyant force असतो. हा buoyant force म्हणजे काय? तर जेव्हा समजा तुम्ही एक बॉल जो आहे तो पाण्यामध्ये टाकला, तर पाणी त्याला वरती ढकलेल. तर जे फ्लुइड त्याला वरती ढकलतं त्या फोर्सला आपण म्हणतो buoyant force. तसंच आपण इकडे काढणार आहे की हवेमुळे आपल्या बलून वरती काय buoyant force आहे ते आपण या फॉर्म्युल्याच्या मदतीने इझिली काढू शकतो. So we can find the buoyant force acting on our balloon by the air, and the value of which is given down. So this is the net force equation. This is the buoyant force. This is weight of helium. This is weight of the balloon, and this is weight of the satellite. तर ही जी आहे ही आहे नेट फोर्स इक्वेशन, आणि हे जे आहे हे आहे buoyant force, हे आहे weight of helium, हे आहे weight of balloon, आणि हे आहे weight of satellite. So if you equate this equation to 0, then you can easily find out the maximum mass of satellite. That is, if you reduce the mass a little bit, then our balloon will take off. तर जर तुम्ही ह्या इक्वेशनला 0 ला इक्वेट केलं तर तुम्हाला मॅक्झिमम वजन भेटेल आपल्या सॅटेलाइटचं, जे आपण आपल्या बलूनला लावू शकतो. जर याहून थोडंसं वजन आपण कमी केलं तर आपला बलून लगेच हवेत उडवायला सुरुवात होईल. So this is the maximum mass of our satellite. तर हे आहे मॅक्झिमम मास आपल्या सॅटेलाइटचं. So the satellite will also experience some buoyant force. तर आपला जो सॅटेलाइट आहे तोही काही buoyant force experience करेल. But as you can see, the magnitude of this buoyant force is very less as compared to buoyant force of the balloon. So we can simply neglect it. तर जसं की तुम्ही बघू शकता, हा जो buoyant force आहे जो सॅटेलाइट वरती ऍक्ट करतो आहे तो बलून वरती ऍक्ट करतो आहे त्याच्यापेक्षा खूप कमी आहे, म्हणून आपण त्याला नेग्लेक्ट करू शकतो. So that was all for today's session, and this is the feedback form link. I have also shared it on the WhatsApp group. Please fill the form. It's mandatory. The name which you will enter on this form will be considered while making the certificates. Okay, and you have to select the Maharashtra region. And if some of your friends are not present in this session, please inform them also. तर ही आहे फीडबॅक फॉर्म लिंक. हा फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे, एवढं लक्षात घ्या, कारण यामध्ये जे तुम्ही नाव भरणार तेच नाव तुमच्या सर्टिफिकेट वरती येणार आहे. म्हणून नाव भरा, तुमचं रिजन जे आहे ते महाराष्ट्र तेही भरा. आणि जर तुमचे कुठले मित्र या लेक्चर मध्ये नसतील तर त्यांनाही या फॉर्मच्या बद्दल सांगा. So thank you everyone, and this entire mission is dedicated to Missile Man of India, Bharat Ratna Dr. APJ Abdul Kalam. If you have any doubts, we will solve them now. Which launching vehicle is used to launch humans as payload? See, any launching vehicle which can support that particular payload can be launched. As you can see, GSLV can launch 4,000. GSLV Mk3 can launch 4,000 kgs of payload. Okay, so you can send a satellite with people with humans in the satellite. Okay, as payload. Sir, because they have more power. Okay, they can launch the satellites to greater heights. Reduces the required thrust, so we are using only the PSLV and GSLV vehicles, and the latest version is will be reusable vehicles. After the reusable vehicles invention, we'll use those rather than PSLV and GSLV. Do we have to do coding ourselves? You don't have to do the coding by yourself. Okay, we will provide you the code which is already made. Okay, because teaching you coding, for so many students cannot be covered in such a small amount of time, but we will teach you the sensor calibration process. Okay,
how we calibrate the sensors, and if you want, I can explain you the codes at the assembly sessions. What was used to launch the moon? In Chandrayaan 2, we use GSLV Mk3. GSLV Mk3. What is examples of solid, liquid, and fuel? Okay, see, so for Arnav, wait a minute. I'll first answer the questions in the chat. After that, I'll get back to you. Okay. So examples of solid, liquid, and cryogenic fuels are solid fuels are basically aluminum and oxygen. Okay. Then one example for liquid can be nitrogen, and oxidizer can be nitrogen tetroxide. Okay. And cryogenic fuel can be liquid hydrogen with an oxidizer, say liquid oxygen. They are stored at very low temperatures. Like hydrogen is stored at minus 253 degrees Celsius, and oxygen at minus 150 degrees Celsius. That we answer. The balloon. Okay, see. So as we move into the upper layers of atmosphere, now the atmospheric pressure reduces, but the inner pressure due to the helium remains constant, and due to that it will expand. Okay, the balloon will expand, and now as the balloon expands and expands, there is a particular elasticity of the material which we use. Now when this is when the elasticity crosses, the point, at that time the balloon will burst. What principle? See, as I said, combustion principle is used. Okay, fuels are combusted with the help of oxidizers. Okay, and as they burn, they provide a lot of thrust, which is directed with the help of nozzle. Like, and in rocket propulsion, there will be a cycle on which rocket propulsion will be carried on. That is the closed cycle, and gaseous cycle, I think so. On those two principles only, the rocket propulsion all will be carried out. Handling what we will give you the cubes, the circuits. Okay, then we will explain you some more parts of the circuits and the cube if necessary, and then we will provide you with the code. Then you will upload the code and then test the circuit. Okay, testing of the circuit is very important. Whether the sensors are working or not, that we will explain you over there. Okay. Yeah, we already mentioned different fuels. Yeah, we already said that. Yeah, it will act. It acts on everybody. Okay, it will act, and will act. See, it depends only on the atmospheric conditions on the day on the day we launch the balloon. Okay, before the launch, you can still regulate, the balloon. That is by changing the volume of gas which we are filling into the balloon. It is stored as liquid propellant. Okay, oxygen. It can also be stored in solid propellant. Okay, as I said, in solid propellant we use aluminium and oxygen. See, in solid propellant, the oxidizer and the fuel will be combined and will be made as a single fuel and solid propellant. But in liquid propellant, both will be separated and will be carried in tanks. We are using C++ language. As I said before, once the fuel of that particular stage is over, it's just a tanker and is adding weight to our rocket, and thus reducing the velocity with which it can go if the weight is not present. That is, if you detach the the empty tanker, then the weight of the whole rocket will be reduced, and the consecutive stage can push it with more higher velocity. Like if you can understand the technical terms, this can be set as to reduce the drag. Yeah. From what materials are the launch vehicles made of? Launch vehicles are made of different alloys and all.
Wait, the buffer is Aluminium alloys are used, as aluminium is a little bit lighter in weight. yeah, the atmospheric conditions will be studied over the 7 days before 7 days, and if the atmospheric conditions were not proper on that day, we'll just postpone it to the next day. But there will be no chance of postponing and all. Can we use other technology other than strap-on boosters in GSL and PSL? Other technologies? Other technology means what do you mean actually, RRT? Like first stage actually provides the main thrust. Strap-on boosters are just the support boosters. Okay, like it's given like it's a name for support boosters. See, launching satellites using rockets is a costly process. Okay, we are using balloon, and it will cost much less. Okay, and also using rocket is quite complex. This launching of balloon still you can understand it easily. It works with variables. Then how? See, C++ directly works on variables, but while compiling, it is like there are different IDs. If you know Arduino IDE is there, it is used to break the C++ language into assembly level language, and then that assembly level language is then fed into the microcontroller, so that the microcontroller will understand. For selecting the propellants, we have to see various conditions like the flashing temperature and the temperature in the combustion region and the thrust it produces. There were many factors like to select the propellant. Yeah. Daily liquid hydrogen and liquid oxygen is used as it provides the required thrust at the low temperatures. I mean flashing temperatures. Launch Rockets are used to launch pairs of the geosynchronous orbit. out of geosynchronous orbit means you are saying that to clear the debris. Bhushan, you can unmute your mic. I think he is saying that